नमस्कार. मी भाग्यश्री पाल. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकन मार्केट काल तेजीत होतं, पण मार्केट संपल्यानंतर एनव्हिडियाचा रिझल्ट यायचा होता. त्याची ते वाट पाहत होते. एनव्हिडियाचा रिझल्ट चांगलाही आला आणि अपेक्षेपेक्षा रिझल्ट चांगला आला. त्यांनी गायडन्स चांगला दिला आणि सेल्स फोर्स यांचाही रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगला आला, पण त्यांनी गायडन्स काहीसा कमी केला. निराशेची गोष्ट अशी की काल आपण जी तेजीत होतो ती तेजी पूर्णपणे नाहीशी झाली आणि नंतर मंदीत गेलो. म्हणजे 25,652पर्यंत गेलो होतो. तिथून मंदी होत होत 25,428पर्यंत येऊन पोचलो. म्हणजे सध्या 25,400 ते 25,600 ही रेंज मार्केटची चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कुणीही सध्या IT सेक्टरमध्ये ॲव्हरेजिंग करू नका की बाबा पूर्वी घेतलेले TCSचे शेअर माझे 4,000चे होते, आता मला 2,800 2,700च्या जवळपास मिळू शकतात, ॲव्हरेजिंग करतो. अजिबात ॲव्हरेजिंग करू नका. पण एखाद दिवशी IT सेक्टरमध्ये अचानक तेजी आली तर तो शेअर विकायचा, मग 200 रुपये खाली परत मिळतोय का तोच शेअर घ्यायचा. अशा पद्धतीने जर ट्रेड केलात तर तुमची बाईंग कॉस्ट कमी होऊ शकेल. म्हणजे समजा 2,500ला विकलं आहे आणि 2,100ला वगैरे खरेदी करायला मिळालं आहे, तर हे जे 400 रुपये आहेत त्याच्यामध्ये खर्च जाऊन तुम्हाला 8,350 वगैरे पदरात पडतील. तर तेवढे जे पदरात पडतील, मी चुकीचं बोलले तर तुम्ही चढ्या भावाला विका, 300-400 रुपये खाली मिळतोय का बघा, त्याच्यातून 50 रुपये खर्च वजा झाला तरी 350 रुपयाच्या आसपास मिळू शकतात. पण ॲव्हरेजिंग अजिबात करू नका, कारण अजून IT सेक्टरचे सगळे पदर उघडलेले नाहीत. तर काय काय होत आहे हे आपल्याला बघावं लागेल. क्रूड 71.16 याच लेव्हलला आहे. सध्या तुम्हाला FMCG सेक्टरमध्ये फायदा होऊ शकतो आणि एनर्जी सेक्टरमध्ये फायदा होऊ शकतो AI मुळे. पण IT सेक्टरची वाट सध्या ॲव्हरेजिंग करण्यासाठी सुद्धा पकडू नका. इराण आणि अमेरिकेमध्ये जिनेव्हा इथे बातचीत होणार आहे आणि युक्रेन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुद्धा बैठक होणार आहे. काल डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी होती, फॉरेन इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी होती. डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी 5,119 कोटीची खरेदी केली, तर फॉरेन इन्व्हेस्टरनी 2,992 कोटीची खरेदी केली. म्हणजे जी काही विक्री होती ती रिटेलर्सचीच विक्री होती असं म्हणावं लागेल. क्रूड उतरलंही नाही, चढलंही नाही. क्रूडच्या बाबतीत इराणचा जो ताणतणाव चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पण सध्याच्या भानगडीत एकच उपाय, जेव्हा जेव्हा आपला शेअर बाहेर पडतो, प्रॉफिटमध्ये येतो, तेव्हा मला 25 रुपये प्रॉफिट घ्यायचा होता पण आज 18 रुपये मिळतोय, ठीक आहे, प्रॉफिट मिळतोय ना, विकून रिकामे व्हा, कॅशमध्ये थांबवा. काल वारी एनर्जी, प्रीमियर एनर्जीचं जे झालं, 126% ॲड व्हॉलरम ड्युटी लावली,
त्यामुळे ते शेअर पडले. म्हणजे आपला व्हिडिओ झाल्यानंतर ती बातमी आली, त्यामुळे मला देता आली नाही. पण असा जेव्हा एखादा शेअर तुफान पडतोय, तर तो शेअर खरेदी करण्यासाठी आपण जर कॅशमध्ये असलो तर त्या कॅशचा उपयोग करून घेता येईल. काही बातम्या आहेत त्या पाहूया. SBI लाईफने 2.70 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे आणि 6 मार्च रेकॉर्ड डेट आहे. IRFCच्या OFSमध्ये सरकार ग्रीन शू ऑप्शनचा उपयोग करणार नाही. जेवढा रिस्पॉन्स यायला हवा होता तेवढा रिस्पॉन्स आलेला दिसत नाही. टाटा कॅपिटल यांची जी सबसिडियरी आहे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स, हिने टाटा कॅपिटलला 650 कोटीचे राईट्स शेअर इश्यू करणार आहे. हा इश्यू 1 किंवा 2 आठवड्यामध्ये केला जाईल. केफिन टेक्नॉलॉजी राजेश कृष्णमूर्ती यांची CEO म्हणून नेमणूक केली आणि सुप्रतिम बंदोपाध्याय यांची नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नेमणूक केली आहे. MV फोटोव्होल्टॅनिक ही कंपनी भारतात मागणी येईल म्हणून इंटिग्रेटेड सोलर सेल आणि मॉड्यूल यांचं उत्पादन करते. कंपनीचा मुख्य व्यवसाय भारतातच आहे, त्यामुळे ही काउंटरव्हेलिंग ड्युटीचा परिणाम MV फोटोव्होल्टॅनिक कंपनीवर होणार नाही, असं कंपनीच्या मॅनेजमेंटने कळवलं आहे. स्टायले इंजिनिअरिंग प्लास्टिक यांना पेन इंजेक्शनच्या उत्पादन आणि कमर्शियल पुरवठ्यासाठी 4 वर्ष मुदतीची ऑर्डर फार्मा कंपनीकडून मिळाली आहे. पण त्यांनी कोणत्या फार्मा कंपनीकडून मिळाली हे नाव मात्र सांगितलं नाही. TCS गायझलॅब यांच्याबरोबर त्यांनी AI बेस्ड सोल्युशनसाठी करार केला आहे. KSB लिमिटेडचा काल रिझल्ट लागायचा होता. तो रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं. त्यांनी 4.40 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट 8 मे ही आहे. सनोफी इंडियाचा रिझल्ट चांगला नाही आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या आहेत. पण सनोफी कन्झ्युमरचा रिझल्ट मात्र सुंदर आला आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट वाढली आहे. सनोफीचं डिमर्जर झालं, त्याच्यामधून हे 2 भाग 6-7 महिन्यापूर्वीच झालेले आहेत, सनोफी इंडिया आणि सनोफी कन्झ्युमर. आज इंजिनियर्स इंडिया, व्हेसुव्हियस, जॉन कॉकटेल हे डिव्हिडंडवर विचार करतील आणि त्याचप्रमाणे पशुपती कॉटस्पिन ही कंपनी स्टॉक स्प्लिटवर आज विचार करेल. IRFCने SMBC आणि MUFG यांच्याबरोबर $400 मिलियन लोनसाठी करार केला आहे. झायडस लाईफ सेमाग्लुटाईड इंजेक्शन ते भारतात लॉन्च करणार आहेत. सात्विक ग्रीन सोलार PV मॉड्यूलसाठी त्यांना 87 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. नाल्को
IA-91 ग्रेड ॲल्युमिनियम ॲलॉय इनगॉट त्यांनी लॉन्च केला आहे. हायवे इन्फ्रा बिहारमध्ये कातियारा फी प्लाझा इथून त्यांना 15 कोटीसाठी LOA मिळाला आहे. रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने तिच्या आर्मला 597 कोटी रुपयाचे शेअर आणि फेसबुक ओव्हरसीजला 257 कोटी रुपयाचे शेअर अलॉट केले. ॲलिव्हूस ही ग्लेनमार्कमधून बाहेर पडलेली कंपनी आहे. त्यांच्या दाहेज युनिटला आग लागली होती. ज्या प्लांटमध्ये ही आग लागली तिथे मार्चपासून उत्पादन सुरू होईल असं कंपनीने कळवलं. RBL बँक SBI म्युच्युअल फंडाला RBL बँकेत 9.99% एवढा स्टेक 1 वर्षाच्या मुदतीत घेता येईल असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं. होम फर्स्ट फायनान्स यांच्यामध्ये ब्लॉक डील होणार आहे. 1185 ते 1247 एवढा प्राईस बँड आहे. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मंथली एक्सपायरी आहे. RVNLला 656 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या ऑर्डर्सचा समावेश आहे. कोणते शेअर तेजीत राहतील ते बघा. पण सध्या पॉवर सेक्टरमध्ये सुद्धा RR काबिल, पॉलीकॅब, KEI या पद्धतीचे शेअर तेजीत आहेत. आणि त्याचप्रमाणे कोलगेट, HUL याच्यामध्ये सुद्धा तेजी आहे. जसं HUL आईस्क्रीम व्यवसायातून बाहेर पडली तशीच नेस्लेसुद्धा आईस्क्रीम व्यवसायातून बाहेर पडत आहे. आधी तेजीचे शेअर पाहूया. आयशर मोटर, बजाज ऑटो, ज्युबिलंट फूड, सनोफी कन्झ्युमर, CESC, IMFA, HCL टेक, JSW स्टील, झायडस लाईफ, नाल्को, आदित्य इन्फोटेक, हिंदुस्तान झिंक, IRFC, गॅब्रियल, टायटन, सोना BLW, KSB पंप, नाटको फार्मा, RBL बँक, हिंदुस्तान कॉपर, पॉलीकॅब, वेदांता, लुपिन, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, व्होल्टास, RVNL, शॅले इंजिनिअरिंग प्लास्टिक, सात्विक ग्रीन, LT फूड्स, नारायणा हृदयालय, अपोलो प्लास्टिक, अपोलो हॉस्पिटल, त्रिवेणी टर्बाईन, श्याम मेटॅलिक्स. बहुतेक मेटल शेअर पण तेजीत राहण्याची शक्यता आहे. स्टीलमध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी चालू आहे. आणि 1 तारखेला आपल्याला ऑटो सेल्सचे आकडे येतील. त्यानुसार सुद्धा तुम्ही काही शेअर थोड्या प्रमाणात 2-3 दिवसासाठी घेऊ शकता. ऑटो सेक्टरमध्ये बऱ्यापैकी तेजी चालू आहे. हिरो मोटो 2 दिवस वाढला आहे, बजाज ऑटो वाढतो आहे आणि आयशर मोटरमध्ये तेजी चालू आहे. तर त्यानुसार
ऑटो सेल्सचे आकडे चांगले येतील असं दिसतंय, तर 2-3 दिवसासाठी सुद्धा तुम्ही ऑटोमध्ये ट्रेड घेऊ शकता. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.